राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार। मंत्रिमंडळ विस्तारासाठी लवकरच राज्यातील 3ही नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती। एमएसटी सीईटी परीक्षेत निकाल जाहीर। 37 विद्यार्थ्यांना 100% गुण। पीसीबी ग्रुपमधील 17 तर पीसीएम ग्रुपमधील 20 विद्यार्थ्यांना 100% गुण। छत्रपती संभाजीनगरमधील उर्दू शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर। 17 आणि 18 तारखेला सुट्टी मिळावी यासाठी शाळांनी जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे मागणी केली होती। धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र सरकारच्या विभागांकडे हस्तांतरित केली जाणार। वर्षा गायकवाड यांच्या आरोपांनंतर सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरेंकडून बीडीडी चाळीतील नागरिकांची भेट। यावेळी आदित्य ठाकरेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। सलमान खानला यूट्यूबवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक। बिश्नोई गँगशी संबंधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या। साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं बलकवडी धरण कोरडं ठाक। धरण बांधताना गावानं उभारलेली पुरातन मंदिर यासह घरांचे अवशेष दिसत असल्याचं चित्र। रत्नागिरीच्या रघुवीर घाटात 3 ठिकाणी दरड कोसळली। वाहतूक एकेरी सुरू, मात्र दरडीचा धोका कायम। पावसाळा असूनही नाशिक शहरात खोदकामांना सुरुवात। 25 जूनपर्यंत शहरातील रस्ते बुजवण्याचे मनपाचे निर्देश। तर विना परवानगी रस्ते खोदल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करणार। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस। काही ठिकाणी ओढे पाण्याखाली तर कुडाळ मालवण रस्त्यावर मोठं झाड कोसळल्यानं 1 ते 1.5 तास रस्ता बंद। परभणी शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला। जळगाव शहरात काँक्रिटीकरण फसलं। पाणी विसरण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्यानं सखल भागात पाणी साचलं। वर्ध्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाणांचं मोफत वितरण। डॉक्टर अभ्युदय मेघे यांच्या प्रयत्नातून वर्धा सोशल फोरमचा उपक्रम। नाशिकच्या पंचवटीच्या हद्दीत सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या असल्याचं निष्पन्न। तर अघोरी विद्या करणारा भोंदूबाबा पंचवटी पोलिसांच्या ताब्यात। गोव्यातून अवैधरित्या नगर जिल्ह्याला दारू घेऊन जाणाऱ्या बारामतीत कारवाई। 12,61,000ची दारू, 2 चारचाकी आणि 2 मोबाईल असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त। यम्मो आईस्क्रीम ब्रँडला बाजारात बदनाम करण्याची शक्यता असल्यामुळे असा प्रकार घडला असावा। पत्रकार परिषद घेऊन फॉर्च्यून डेअरीचे संचालक सचिन जाधव यांची प्रतिक्रिया। दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांकडून यमुना खादर भागात जलबोर्ड पाईपलाईनची तपासणी। पुढील 15 दिवस मोठ्या पाईपलाईनच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करा। मंत्री आतिशी यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना विनंती। गृहमंत्री अमित शहांकडून जम्मू काश्मीरच्या धर्तीवर शून्य दहशतवाद योजना लागू करण्याचे निर्देश। दहशतवाद संपवण्यासाठी नवे मार्ग अवलंबणार, सूत्रांची माहिती। अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली बैठक। संवेदनशील क्षेत्रातील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना। पेटीएमच्या विक्रीत पहिल्यांदाच घट। टाळेबंदीसोबतच कंपनी इतर व्यवसाय देखील विकण्याच्या तयारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।